करण्याचा संघ इथे दाखल झालाय. तुला 59 धावांचा कडवा संघर्ष टीम द ग्रेट मराठा जिचंद्र देखील पार केलाय. दोन संघ इथे दाखल झाले, त्यांनी कडवा संघर्ष केलाय याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आणि तेच संघ आता एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. सलामी जोडी मैदानावरती सज्ज आहे. एका बाजूला जर पाहिलं तर प्रमोद लिली आहे जो स्ट्रायकर एंडला आहे आणि दुसऱ्या बाजूला विकास दसकर जो नॉन स्ट्राइक एंडला आहे. आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी चेतन जो अनुभवी गोलंदाज आहे तो गोलंदाजीसाठी रेडी झालेत. मागचा मॅच ज्यानं मोठ्या संघाला पराभूत केलाय द ग्रेट मराठा जिचंद्रनं वसई कोळीवाडा सारखा मोठा संघ त्या मोठ्या संघाला पराभूत केलाय. आत्मविश्वास त्यांचाही वाढलाय. धारणारा संघानं नारंगी संघावरती बाजी मारून या दुसऱ्या फेज मध्ये तोही दाखल झालाय. तेही पाहणार क्वालिफायच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार. काल एक क्वालिफाय झालेला मॅच संघ आपण पाहिलाय. पंचाकडे इशारा तो लेट्स प्लेचा इशारा. क्षेत्ररक्षक बघितले शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. वाईड लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईड लेग. मॅच ऑन मॅच स्टार्ट होतोय. पहिला चेंडू थोडस शफल केलं होतं. खेळायचं होतं पोलचा फटका. प्रमोद लिली यांना चेंडू वेगाने निघून गेला स्टेजच्या दिशेनं. पहिला चेंडू निर्धावात आलाय. मागच्या मॅच मध्ये प्रमोदची खेळी आपण पाहिली होती. सुंदर खेळी त्यांनीही साकारली होती आणि तो आता स्ट्रायकर एंडला सज्ज झालाय. कुठे चेंडू शरम पूल केला. चेंडू चाललाय जोपर्यंत दर्पण चेंडूवरती पोहोचेल. चांगले क्षेत्ररक्षण झाले दर्पण मार्फत. लोंगनच्या रिझर्व मध्ये 2 धावा चेंडूवरती पूर्ण. दोन्ही संघांचा उल्लेख करायचा झाला तर एकाने 80च्या वरचा पाठलाग केला, एकाने 60 जवळचा. दोन्हीचा मध्ये काढला तर तो 70च्या आसपास येतो. आता या 4 षटकामध्ये तोच पाहणार. या 4 षटकामध्ये त्या 65-70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हरणा संघ करणार. सैन्यात हरणाचा संघ तर 60 धावांची वेस. कारण मागचा मॅच आपण पाहिलाय इथे 50 पुरेशा नाही आहेत, 55 पुरेशा नाही आहेत, 59 देखील पुरेशा नाही आहेत. हलक्या हाताने खेळ होता इनफिल्ड बीट केलं. चेंडू चालला कव्हरच्या डोक्यावर जोपर्यंत फील्ड जातील क्षेत्ररक्षण करतील. 2 धावा भावेश पुणेकर तिथे पोहोचले होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धापलका जाऊन पोहोचलाय तो 4 वरती. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. इनिंग्स मधला हा कोटाप्याचा चेंडू आहे. उलचा फटका खेळायचा होता. लेट आले तुम्ही चेंडूवरती जरूर आले, आपण लेट रिॲक्ट केलं. लेट आलं, इतकं लेट आलं तर नायगाव स्टेशनवर लोकल पण थांबत नाही आपल्यासाठी. आपण रिक्षा स्टँडवर उतरला धावत जाण्याचा प्रयत्न केला नाही थांबत. लवकर रिॲक्ट करावं लागतं. तुम्ही थोडस लेट रिॲक्ट केलं, लेट आले आणि त्याच्यामुळे हा झेल तो होऊ शकला असता. हा महत्वपूर्ण झेल होता तो प्रमोद लिलीचा. हा झेल सुटला. 1 धावही आले. धापलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. त्या 5-4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न. आता बघा कसं वेळेवर आला गाडी भेटणार, वेळेवर आला कॅच मिळणार. आता वेळेवरती आला, बरोबर एक केलं, झेल टिपलाय, विकेट गमावला विकास दसकर. पहिला विकेट, पहिला गडी बाद. थँक्यू. पण आपण उल्लेख केला होता की मागच्या चेंडूवरती तुम्ही थोडेसे लेट आले होते. आता बघा, आता बरोबर वेळेवरती आला. ज्यावेळेला बॅटमधनं चेंडू निघाला, चेंडू तुमच्या दिशेने आला, लवकर तुम्हाला रिॲक्ट करायचं होतं आणि तेच तुम्ही केलं होतं. हा झेल टिपलाय. आता क्रमांक 3चा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय विघ्नेश, ज्याला नेहमीच आम्हाला या टीमचा विशेष खेळाडू आहे. विघ्नेश आहे पण विशेष आहे, स्पेशल इनिंग नेहमीच यानं साकारल्यात. तो आता क्रमांक 3 वरती आहे. तर दुसऱ्या बाजूला अनुभवी गोलंदाज चेतन आहे, ज्याला एक यश संपादित केलं चेतननं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता. चेंडू पॉइंट क्षेत्ररक्षणामध्ये स्वप्नील होते, तिथे फील्ड केलं जाईल. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावा आहे धापलकावरती 6.
6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 6. ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. ज्या युवनांना आपण दिलाय त्याबद्दल मनपूर्वक आभार आपलं. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. मितेश शिंगोटे मागचा मॅच हॅट्रिक आणि तोच आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाजा रेडी झाल्यात. मितेश शिंगोटे स्ट्रायकर एंडला फलंदाज विघ्नेश नॉन स्ट्रायक एंडला प्रमोद लिली. धावा आहेत फलकावरती 6. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. एसटीच्या गाल लागून चेंडू पाठीमागे निघून गेल्या. वाईटच्या 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आठ धावा धावफलकावरती आहेत. समोर आणण्याचा तुमचाही बेस्ट द्यायचा आहे. तुमचाही सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे. तर नेहमीच बेस्ट खेळ करणार. वाईट बॉल कारण गेल्या वर्षी आपण दुर्गेश इलेव्हनच्या संघाला पाहिलं होतं ज्या पद्धतीनं क्वालिफाय होणं तो संघ खेळला होता. तर आताही तेच प्रयत्न करणार टीम. आणि त्या मॅच त्या पूर्ण टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर आपण विघ्नेशची स्पेशल इनिंगही पाहिली होती. विघ्नेश नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि मागच्या मॅच मध्ये त्यानं चांगली खेळी साकारली आहेत. प्रमोद लिली स्ट्रायकर एंडला आहे. हो प्रमोद लिली मागच्या मॅच मधला जो परफॉर्मन्स पुन्हा एकदा कायम राहिलाय. चेंडू गेलाय सरळ बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. लेंथ पिक केली. थोडस मागे गेलं. बॅकलिप जोरात आणि चेंडूला पुल केलं सरळ वाईटिश लॉंगॉनच्या बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर आहेत. पंच सांगतात इट्स वाईट बॉल. धावफलकावरती धावा 16. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकाचा जर खेळ बघितला जिथून सिक्सर आलाय अवांतर धावाही आल्यात. त्यामुळे धावफलक थोडासा वेग पकडतोय. थोडासा स्पीड अप होतोय धावफलक. अजून एक मोठा फटका. आता क्षेत्र निवडले मिड विकेटचा. मिड विकेटच्या डोक्यावर प्रमोद लिलीच्या बॅट मधनं अजून एक दिमागदार षटकार. असं वाटतं की एखादा जसा व्हिडिओ आपण पॉज करतो पुन्हा एकदा रिप्ले करतो तसं मागची इनिंग त्याने पुढे चालू केले. मागच्या सामन्यामध्ये इनिंग जो पाठलाग करायचा होता 87 धावांचा त्यावेळेला प्रमोद लिलीनं साकारली ती खेळी ती इनिंग आता पुन्हा एकदा चालू ठेवतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावफलकामध्ये धावा त्या 22. 2 षटकार ठोकल्या. 6 अँड अगेन 6 आहे की गडी बाद. 6 अँड 6. 3 in a row षटकार. मध्ये ज्याने हॅट्रिक घेतली होती त्याच्यावरती हमला केला. अल्ला म्हणून म्हटलं ना टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. टार्गेट तुम्हाला बनवायचं आहे पण कोणावरती टार्गेट करायचं आहे ते माहिती पाहिजे. कोणाला टार्गेट करायचं आहे कोणत्या गोलंदाजावरती हल्ला करायचा आहे. आणि प्रमोद लिलीने सांगितले तो महत्वाचा गोलंदाज आहे त्याच्यावरती मी हल्ला करणार. महत्वाचा अस्त्र आहे ती रिकामी करण्याचा प्रयत्न करणार. 3 षटकार. 6 3 षटकार. धावा धावफलकावरती 28. 4 in a row नाहीये. चेंडू जसा थांबला थोडासा वारा नव्हता आणि वाऱ्याचा थोडासा तिथे प्रतिबंध आलाय आणि असं वाटलं होतं एका क्षणाला 4 in a row येतोय का
चौथे चेंडूवरती गडी बाद. त्यावेळेला चेंडू बॅटमधून निघाला त्यावेळेला एकाशाला वाटलं होतं की चेंडू जाईल. आता वाराही तसा आहे ना, वाराही तसा आहे. हा रिप्ले बघा, ऑफस्टंपच्या बाहेर होता, थोडासा खालच्या बाजूला चेंडू लागला होता आणि स्क्वेअर लेगला एक चांगला झेल टिपला गेलाय. थोडस धडधड वाढली होती, धडकडवा थोडीशी तेज होती. प्रसादने एक चांगला झेल टिपलाय, पण प्रमोद लिलेने आपलं काम केले. 23 धावांची खेळी साकारून प्रमोद माघारी परतलाय. धावा धावलकावरती 28 वरती धावफलक चापलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतं जयेश गरत अर्थात जयू जो आलाय. आता तो विकेट प्राप्त केल्यानंतर मितेश शिंगोटेचा सुद्धा आत्मविश्वास. एक फलंदाज जो त्यांच्या गोलंदाजावरती आक्रमण करत होता त्यावेळेला तो बाद झालाय, तो थोडासा माघारी आलाय. आता त्याची पाठ दिसल्यावर त्याचा माघारी जाणं मितेश शिंगोटेसाठी फायदेशीर ठरतंय का? कारण त्या पहिल्या 3 चेंडूची भरपाई तुम्हाला करायची आहे. पहिल्या 3 चेंडूवरती धावा गेल्या त्याचा थोडासा जे तुम्हालाही करायचं आहे. त्याकरता पुढचे चेंडू तुम्हाला चांगले हाताळायचे आहेत. हो, अजून एक पूलचा फटका. पूल आहे, पॉवरफुल आहे. जयेश गरच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती षटकार. ओव्हर मध्ये वेगळा करतो, अंडरम मध्ये वेळ घेतो, पण ओव्हर मध्ये आल्या बरोबर गेट सेट गो. जसं एखाद्या मोटर बाईकची जसं शर्यत असते ना, तसा आहे. गेट सेट गो वाला खेळ आहे. पहिल्या चेंडूवरती सिक्सर. गेट सेट गो, गो गो गोईंग. पहिला षटकार आणि या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावा. पहिलं षटक आलं होतं 6 धावांचं. पहिलं 6 धावांचं षटक आलं होतं आणि हे षटक आले ते 3 षटकारांचं, 4 षटकारांचं, 1 चौकारांचं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 29 वाला षटक पाहिलं, 27चं षटक पाहिलं, 26चं षटक पाहिलं आणि मागचं षटक आलं मितेश शिंगोटेचं 32 धावांचं. एक बिग ओव्हर. हरणाच्या टीमला असं षटक पाहिजे होतं, पण आता या षटकाची भरपाई तुम्हाला करावी लागणार आहे. ती टीम द ग्रेट मराठा जुचेंद्रसाठी 2 षटकांचा खेळ. धावा धावलकावरती 38. स्वप्नील मुकदम मागच्या मॅच मध्ये एक चांगली खेळी करलेली आहे. आता जबाबदारी दुसरी आहे, रोल तुमचा दुसरा आहे, भूमिका दुसरी वटवायची आहे. तिथे तुम्ही चांगली बॅटिंग केली, आता तुम्हाला बॉलिंगही करायची आहे. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. नो बॉल नो बॉल नो बॉल, नो 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 असा इशारा पंचाकडे येतोय. बरोबर जी विकेट आहे त्या विकेटच्याही बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस लवकर खेळलं. लेग बायचा इशारा पंचाकडे होतोय. एक धावा ऍड होईल धावफलकावरती. आता जयेश स्ट्रायकर रेनला येतोय. मागचा जर आपण बघितला खेळ पाहिला, जिथून षटकार टोकला, चौका टोकला, म्हणून हे स्वप्नील मुकदम यांचं षटक हे या गोष्टीसाठी महत्वाचं आहे की तो तुम्हाला धावा थांबवायचे आहेत. मागे 32 धावा गेल्यात, या षटकामध्ये किमान 6-8 धावा तुम्हाला खर्च करायचा आहे आणि शक्य झालं तर जयेश आणि विघ्नेश या दोघांपैकी एकाची किंवा दोघांची विकेट तुम्हाला प्राप्त करायची आहे. दुसऱ्या बाजूला हरणारा टीम काय विचार करते? तोच क्रम जयूचा तोच क्रम कामी आहे, कायम ठेवायचा आहे. 6, 4 and again 6 षटकार.
चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय ज्यावेळेला फेस करत होता जेयू. या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 46-46. ऑफस्टंपच्या बाहेरनं ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस केलाय चेंडू. पाठीमागे चेंडू निघून गेलाय. निर्धावच्या स्वरूपात त्याची सांगता झालेली आहे. तुम्ही इतका पहिला चांगला सामना खेळला द ग्रेट मराठा जुचंद्र, मोठ्या संघाला तुम्हीही पराभूत केलेले. हलक्या हाताना थोडासा अप्पा स्पिनचा मारा केला होता. जोपर्यंत फिल्डर येईल फील्ड करेल 2 धावा पोचतील तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 48 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलकावरती धावा त्या 48. 48 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला या षटकात. रिव्हर्स स्विच करायचा होता, मिस केला. यष्टीरक्षकानं मिस केला. चेंडू चालला पाठीमागे. 2 क्षेत्ररक्षका पाठलाग करतोय. फील्ड करतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. धावफलकावरती धावा 50 धावा 50 50 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात त्या साईनाथ. 3 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ असेल. फुल टॉस बोल 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 बोल. चांगला प्रयत्न होता. तिथून फील्ड केला गेलाय. थ्रो सुद्धा तितकीच चांगली. थोडस काळजी घ्या धावताना दुखापत होणार नाही याची थोडस प्रिकॉशन काळजी घ्या तुम्ही. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 52. 52 धावा धावफलकावरती. ब्रेक मध्ये ऐकूया संगीत आणि येऊया शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. अमित शेवटचा षटक हाताळण्यासाठी अमित येतोय. धावा धावफलकावरती 52. 52 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू आकोटाप्याचा चेंडू होता. सरळ बरोबर साईड स्किनच्या डोक्यावर बॅकफुटला जाऊन पुल केलं चेंडूला सीमारेषा पार. षटकार. चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती बॅकफुटला गेला म्हणून हा विघ्नेशला विशेष का म्हणतो. हा फटका जर इतर फलंदाजीने खेळायचा कदाचित मिड विकेटला खेळायचा, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं खेळायचा वाईडिश, पण त्याने बॅकफुटला जाऊन बरोबर समोर खेळला. बॅकफुटला जाऊन समोर खेळणं इतकं सोपं नाहीये. बॅकफुट पंच करणं आणि तो फटका खेळला होता समोरच्या दिशेनं. सास्किनच्या डोक्यावरनं सिक्सर.
चांगला चेंडू, चांगला लेफ्ट हँडर, थोडासा नॅचरल अँगल बनवण्याचा प्रयत्न करतोय. बाहेरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. ही लाईन तुमच्यासाठी चांगली आहे. ही लेंथ परफेक्ट लेंथ आहे, एक आयडियल लेंथ आहे. विघ्नेश साठी आयडियल लेंथ आहे आणि तीच लेंथ अमितला राखावी लागणार आहे. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळाय जोपर्यंत फील्ड करते लोकांच्या रिझन मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 59. 59 धावा धावफलकावरती आहेत. आता जयेश आले स्ट्रायकर इनला 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. धावफलकावरती धावा 59. 59 आहेत. धावा धावफलकावरती आहे. तर डावकुरा गोलंदाज समोर आहे, डावकुरा फलंदाज समोर आहे. गोलंदाज रेडी होतोय. स्ट्रायकर एंडला जयेश जयू. ओहो फटका खेळा हवेत अगेन्स्ट स्पिन आहे, त्याच्या विरुद्ध आहे. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक झाली, चूक मिस्टेक आपल्याकडे चूक झाले. चेंडू सीमारेषे पार चौकार. रक्षक होते त्यांनाही नाही जज करता आला आणि चेंडू गेला सर सीमारेषा पार चौकार. पायावरचा चेंडू होता. पिकअप स्ट्रोक पॉवरफुल. पायावरचा चेंडू पहिला पिक केला, फ्लिक केलं आणि चेंडूला पाठवलं सरला बॉटलाच्या बाहेर. षटकार. $69. 69 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर यांना जयू चांगली फलंदाजी जयेश गरजच्या मार्फत ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू तर बॅटची फेस थोडीशी ओपन केली, स्लाइस करत होते चेंडूला. एक धाव्या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होता नाही ते गडी बाद. पंचाचा इशारा झाला, इट्स आउट. याचा अर्थ 4 षटकांचा खेळ संपलाय. त्याचा उल्लेख केला होता. एकानं 60चा पाठलाग केलाय, एकानं 80चा केलाय. बरोबर मध्ये काढला. 140 तर 70 होतोय. तो 70 वरती पोहोचलाय संघ आणि आता 71 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. बघूया हे लक्ष गाठून एक अपसेट द ग्रेट मराठा जुचंद्र करतोय. तर अपसेट वाला है, समोरचा मोठा संघ है, पण तुम्ही कामगिरी सुद्धा मोठी करा. जब टारगेट बड़ा है तो साहस भी बड़ा होना चाहिए. टारगेट ही एक अच्छा टारगेट ही आपको चेंज कर सकता है, चॅलेंज ही आपको चेंज कर सकता है. 71चा पाठलाग कसा होईल ते पाहण्यासाठी आपण येऊया. द ग्रेट मराठा जुचंद्र अपसेट करतोय की ऍज युजल हरणारा संघ पुढे जाईल आणि ज्या हाय व्होल्टेज मॅच ची प्रतीक्षा प्रेक्षक वर्ग सुद्धा करतोय तो मॅच येतोय का त्यापर्यंत ऐकूया एक संगीत आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील अक्षय साटम.
बॅटिंग जयेश घरात मॅन इन फॉर्म. प्रशांत घरातची कमी जरी जाणवत असली तरी मात्र त्याचे बंधू ती कमी पूर्ण करून देतात. सुरुवातीकडे विचार केला तर प्रमोद लिलीचा झेल महत्वाचा होता आणि अमित दुधनाथने कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता. डाय मारण्याऐवजी जर त्या चेंडूवरती व्यवस्थित नजर ठेवली असती तर हा स्कोरबोर्ड इतका दिसला नसता. म्हणूनच तिथे कॅच सुटल्यानंतर 3 षटकार. मितेश शिंगोटेचं मोठं महागडे षटक आणि तिथून मात्र त्यांनी मारल्यात तर आम्ही देखील मारू शकतो ही क्षमता ठेवून ती जिद्द ठेवून लढावं लागेल. आज श्री सिद्धिविनायकचे काही खेळाडू आहेत आणि त्यानंतर द ग्रेट मराठा कॉम्बिनेशन असलेला हा संघ पाहायला मिळतोय. रॉकस्टार चषक येईल तुमच्या भेटी करता लवकरच. 21, 22, 23 मार्च. 21 तारखेला नायगाव पूर्व पट्टी आणि 22, 23 मार्च तुम्हाला पाहायला मिळेल एक गाव एक फॉर्मॅट चंद्रपाड्याच्या मैदानावरती. कोणत्याही संघाला सहभाग घ्यायचा असेल तर आयोजकांची संपर्क साधा. जुगल पाटील असतील, मनोज पाटील, संतोष भांडवलकर, गणेश साटम या आयोजकांचे संपर्क साधा. फॉर्म्स आहेत आणि जवळजवळ 16 ते 17 संघ झालेले आहेत. लिमिटेड टीम्स चंद्रपाडा ग्राउंड वरती ती स्पर्धा पाहायला मिळेल. जाऊया मॅचच्या दिशेने. काय जबरदस्त बॅटिंग, धुवाधार षटकार षटकार आणि फक्त षटकार. प्रमोद लिलीने सुरुवात केली आणि जयेश घरतने शेवट केली. जबरदस्त बॅटिंग झाले आणि या मैदानावर आपण पाहिलंय कालच्या दिवसात 83 धावा चेस झाल्यात, आजच्या दिवसात 87 धावा चेस झाल्यात आणि मागील मॅच मध्ये 59 धावा आरामात चेस केल्यात. 59 केल्या तर 70 देखील करू शकतो, ती क्षमता आहे. दर्पण मात्रे मोठमोठ्या संघांमध्ये ज्याची वर्णी लागली जाते मॅन इन फॉर्म आणि इथे मात्र दर्पणला आज चालावा लागेल. आज खऱ्या अर्थाने कोणताही एनसीएचा हाप नाही आहे. आज एक गाव एक फॉर्मॅट आहे. समोर अर्नाळ्याचा संघ आहे आणि त्या संघाविरुद्ध जर चांगली कामगिरी राहिली तर दर्पणच्या करिअर मधली एक बेस्ट इनिंग आजच्या दिवसात प्रत्येकाला हवी हवीशी पाहायला मिळेल. आणि स्वप्नील मुकादम मॅच विनर मॅन इन फॉर्म नॉन स्ट्राईक इनला. बॉलिंग मार्क वरती विकेट टेकर गोलंदाज विघ्नेश साखलतोडे. आपण बघतोय विघ्नेश काय विघ्न आणेल मैदानाच्या आतमध्ये समोरच्या संघावरती, काही ते दडपण आणेल गोलंदाजावरती. देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल विघ्नेश या गोलंदाजाचा. 3, 2, 1 फील्ड सेट करायचा आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल विघ्नेशचा. स्ट्रायकरला दर्पण मात्रे. पहिला बॉल वरती, पहिला बॉल ऑन साइडला जोराने मारण्याचा प्रयत्न केला. इथे वेट अँड वॉच करून खेळावं लागेल. नुसती पॉवर नाही तर इथे गॅप देखील शोधावा लागेल. एक बॉल एक धाव. कोपरी संघ या अगोदर वरती आलाय श्री सत्यनारायण कोपरी आणि इथे जर द ग्रेट मराठा संघाला पराभव केला अर्नाळा टीमने तर कोपरी अर्नाळा किंवा द ग्रेट मराठा अर्नाळा असा मॅच पाहायला मिळेल. गॅप मध्ये फटका आहे. इथे मात्र ग्लान्स केलाय. चेंडूला स्वीप करायचं होतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला डीप मध्ये फिल्डर येतोय. 2 धावा कंप्लीट. 2 धाब्याने धाव पळक 3. चेतन मात्रेचं कौतुक करेन. पहिल्या ओव्हरला 6 धावा, त्या व्यतिरिक्त एकही बॉलर चाललेला दिसला नाही. म्हणजे चंद्रपाडा एक्सप्रेस चालली आणि त्यानंतर मितेश शिंगोटेचा 32 धावांचे सर्वाधिक महागडे षटक या स्पर्धेतलं. त्यानंतर आपण पाहिलं तर स्वप्नील मुकादमने थोडा कमबॅक करून दिला होता आणि अमित दुधनाथ इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग. इथे मात्र जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच सायमनच्या माध्यमातून. विकेट डाऊन. एक वेगळी स्ट्रॅटेजी म्हणून ओपनिंग बॅटर केल्यानंतर काय दबाव आहे, कारण की रवी वाघमारे आणि दर्पण आले होते सुरुवातीच्या मॅच मध्ये. स्वप्नील थोडा उशिराने आला होता, मात्र इथे रवी आलाय. जुगल पाटील एक विकल्प आहे. त्यानंतर विचार केला तर मितेश शिंगोटे आहे, भावेश पुणेकर आहे, मात्र प्रमोट केलाय इन नंबर 3 मिस्टर रवी वाघमारे. 3 बॉल 3 धावा. पहिल्या ओव्हरचे 3 बॉल सेम स्थिती आहे, कारण की चेतन मात्रेने केलेली गोलंदाजी म्हणजे त्या 6 धावा सोडल्या तर बाकी 18 बॉल मध्ये जवळजवळ 62 धावा आल्यात. 64 धावा. संगम आमचे स्कोरर, चांगला संगम आहे स्कोरिंगच्या माध्यमातून आणि तोच मिळून येतो. पुढचा बॉल
रवीचा हा पुढचा बॉल मिडॉनच्या वरून खेळलेला गॅप मध्ये आहे. इथे मात्र एका हाताने फिल्डिंग करण्याचा प्रयत्न विकास. सेफ हँड आहे मात्र इथे 2 धावा. 2 धावेने धावफलक 5-4 बॉल. 1 विकेट गेलाय. चांगली गोलंदाजी विघ्नेश. पहिल्या मॅच मध्ये मिस केला होता मात्र लेट आलाय पण थेट आलाय. इथे मात्र रवीच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका आहे का तर डेफिनेटली आउट ऑफ द पार्क. पिकअप शॉट रवीच्या बॅट मधून आलाय. दर्जेदार षटकार. अठरा 19 धावा घ्याव्या लागतील म्हणूनच 11 धावा 1 विकेट 5 बॉल. एक षटकार आला तर ती सरासरी मेंटेन केली जाईल कारण रन रेट 11चा आहे सध्या. आणखीन एक मोठा फटका. स्लोवर 1 चेंडू होता मिड विकेटला. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू निघून गेला. 1 धाव पहिली ओव्हर गोलंदाजाच्या नावावर राहिले कारण की सरासरी मेंटेन करायची होती 18-19 ची आणि इथे 12 धावा 1 विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये आगेकूच केलंय द ग्रेट मराठा संघाने कारण की तिथे 6 रन होते आणि इथे त्याच्या डबल 12 धावा. बघूया पुढच्या ओव्हर मध्ये किती धावा येतील. ऐकूया सुमधुर संगीत. जाणलं जात आहे. इथे मात्र फिल्डिंग लगेच लावून घ्या अर्नाला टीम. साईनाथ अर्नाला संघ. अर्नाला बेल्टचा एक दादा संघ आहे आणि जुचंद्रचा एक दादा संघ द ग्रेट मराठा. ग्रेट कामगिरी करावी लागेल. 18 बॉल 59 ची गरज स्क्रीन वरती आपण पाहू शकता. काउंट डाऊन ला झाले सुरुवात. अभी नाही तो कभी नाही. जवळ जवळ 20 धावा षटका मागे घ्यावे लागेल. 1 षटकात 19 1 षटकात 20 तर या धावा होऊ शकतात. असं नाही की होणार नाही. या मैदानावर 20 धावा बऱ्याच गोलंदाजाला मार पडलाय. मितेशला जरूर 32 पडलाय मात्र 28-29 मोठमोठ्या गोलंदाजाला पडल्यात. म्हणून इथे विकास या गोलंदाजाचा पुरेपूर फायदा बॅटिंग करणारा संघ घेईल की विकास आपल्या संघाचा विकास करेल. पहिला बॉल रवी करता चांगला बॅटल असेल. रवी देखील आता सेट असेल. 18-59 चा मॅच क्षमता आहे आणि इथे मात्र मोठा फटका खेळण्याकरता भाग पडलाय. 1 बाउन्सने चेंडू अडवलाय. जयेश घरत वन ऑफ द बेस्ट फिल्डर. मागील मॅच मध्ये स्ट्रगल होता. या मॅच मध्ये ज्या अनुषंगाने बॅटिंग लागली आणि बॉडी लँग्वेज स्पष्टपणे दिसते. म्हणूनच क्रिकेट कधी कधी बॅड पॅचला देखील सामोरं जावं लागते. 17-57 हे मॅचचं समीकरण. आणखीन एक मोठा फटका. काय चेंडू जाईल की नाही तर नाही. आणि इथे काय गेलंय तर चेंडू जात नव्हता मात्र फिल्डरची बॉडी लँग्वेज थोडी लेझीपणा दिसला. विघ्नेश होता आणि इथे षटकार. इझी घेतला आणि इझीपणा कधी कधी अंगाशी येते. जसं द ग्रेट मराठा अमित दुधनातला आपण पाहतो नेहमीच. म्हणून इझी घेतलं तर अंगाशी येते. आणि इथे फुल टॉस बॉल पिकअप शॉट. आणखीन एक पुलचा फटका पॉवरफुल आणि इथे दर्शविले आम्ही आव्हान स्वीकारतोय. सिक्सर. वन 151 षटकार आजपर्यंत झाले या स्पर्धेमध्ये. 15 बॉल 45. मॅच ऑन आहे. 15-45. काल आपण पाहिला या आकडा सातत्याने आला आणि 5-5 बॉल ठेवून देखील या धावा झाल्यात. म्हणजे या मैदानावर 20 धावा येणं इतक्या मोठ्या म्हणू शकत नाही. 15-45 मॅच ऑन. रवी ही इज ऑन फायर. जबरदस्त बॅटिंग. विकासचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. पुढचा बॉल काय तिसरा येईल.
मितेश शिंगोटेला मारलेत तर रवी देखील ऐकणार नाहीये. रवीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक अफलातून दर्जेदार षटकार. मारे वाघाची दहाड आणि इथे षटकार. 14 बॉल 39 ची गरज. 3 आल्यात, काय चौथा येईल हेच फक्त दृश्य पाहायला मिळते. दुसरी ओव्हर आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये जो खेळ राहिला होता तोच खेळ कंटिन्यू पाहायला मिळते. 14-39 मॅच ऑन. आणि आतापर्यंत जर विचार केला 20 धावा आल्यात म्हणजे या दोन चेंडू फार महत्वाचे आहेत. फुल टॉस बॉल यावेळी पुन्हा एकदा हाय अँड हँडसम गोइंग अँड गॉन. सिक्सर. चार षटकार 4 आल्यात, काय पाचवा येईल. रवी वाघमारे एकच नाव. वॉट अ बॅटिंग, फॅन्टास्टिक इनिंग. 13-33. पाचवा येईल का मात्र नाही. इथे जबरदस्त वॉट अ कॅच ऑफ दी मॅच, कॅच ऑफ दी टुर्नामेंट म्हणायला वावगं ठरणार नाही. जर याच्याहून कोणता कॅच सुंदर झाला नाही तर निश्चित रूपाने कॅच ऑफ दी टुर्नामेंट ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. जबरदस्त गोलंदाजी केली होती. ऑफ स्टंप वर हा चेंडू पिचिंग केलाय. बाहेर निघणारा चेंडू होता. बॅटची एज लागली आणि इथे मात्र फ्लाय स्लिप मध्ये काय डाय मारलाय. जबरदस्त 100% एकदा या कॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ कॅच ऑफ द टुर्नामेंट. रवी वाघमारेसाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. काय बॅटिंग, काय सिक्सर पाहायला मिळाला. आणि इथे मात्र 38 धावा झाल्यात. 12 मध्ये 38 आल्या, 12 मध्ये 33. रवीने काम केलंय. आता आलाय मैदानाच्या आतमध्ये चंद्रपाड्याचा बाहुबली मिस्टर जुगल पाटील मैदानाच्या आतमध्ये. नुकताच शिवतेज चषकामध्ये 108 धावा ज्याने गेल्या. 9 बॉल मध्ये 35 धावा. काय बॅटिंग केले रवी वाघमारेने. वाघासारखी बॅटिंग, वाघासारखा लढलाय आज संघ द ग्रेट मराठा जुचंद्र संघ. जुगल पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि हे मैदान ज्या प्रकारे हवा आहे फक्त बॅट वरती चेंडू घ्यायचा आहे जुगलला आणि बॅट लागली तरी धावा लवकर देखील फिनिश होऊ शकते. मात्र मॅच अजूनही 50-50. रोमहर्षक हाय व्होल्टेज काटेकी टक्कर. बिग बॅटल अँड बिग फाईट. 12 बॉल 33 ची गरज. अगोदर प्रेडिक्शन केला असेल की अर्नाळा संघ सहज बाजी मारेल. मात्र अजून आम्ही या मॅच मध्ये आहे दर्शवलंय ते म्हणजेच द ग्रेट मराठा जुचंद्र संघाने बॉलिंग मार्क वरती आलाय. अब्राम दर्पण करता. दर्पण पुढचा बॉल स्ट्रेट पटका केलाय. जयू करत डाय मारली होती मात्र थोडा तोकडा पडला. एक धाव. दुसरी धाव होणार नाही कारण की जुगलने स्ट्राईक ठेवले. इथे मात्र चुकी झाली. गलती से मिस्टेक. आणखीन 2 धावा. डिरेक्ट हिट केला नसता तर कदाचित 1 असती. 1ला 2 आता आल्यात. येणारे 11 बॉल ते 31 ची गरज. अकरा 31 40 धावा. म्हणजे जर या मैदानाच्या अनुषंगाने विचार केला तर 5 बाहेर मारायचे 11 बॉल मध्ये. कारण की तसं मैदान आहे. सिंगल डबल जास्त येत नाही. अकरा 31 आणि इथे मात्र 11 बॉल 31 ची गरज असताना ड्राईव्ह केलाय. आता मात्र पुन्हा एकदा जुगल स्ट्राईक इन वर राहील आणि 10 बॉल 30 म्हणजे प्रत्येक बॉलला 3 धावा. 3 10 30. जुगल पाटील चंद्रपाड्याचा बाहुबली स्ट्राईक इनला आणि इथे मात्र शुभागमन होतय. विजय शेठ गोविंद पाटील साहेबांचं शुभागमन होतय. इथे जुगलच्या बॅट मधून आणखीन एक येईल की नाही तर विजय पाटील साहेबांचं या ठिकाणी केलं जाते भव्य स्वागत. ह्यूज इट सिक्सर. काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस समाजसेवक आदरणीय सन्माननीय विजय शेठ गोविंद पाटील
त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सुशांतदादा पाटील, निलेशजी पगारे त्यांच्या सम इथे मात्र पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा जरूर प्रयत्न. एकच धाव. 8 बॉल 23. 8-23. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. इथे मात्र एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्ट्रगलिंग चालू आहे आणि जुगल पाटील इथे मात्र 2 धावा कंप्लीट. विजय शेठ पाटील यांना आपण बघतोय, सुशांतदादा पाटील यांना आपण बघतोय, निलेशजी पगारे साहेबांना आपण बघतोय. टार्गेट मोठा आहे. 71 धावेचा. मात्र जुचंद्रचा संघ काय संघर्ष करतोय. 7 बॉल 21 ची मॅच. पैसा वसूल मॅच इथे पाहायला मिळतोय. 7-21 अंतिम बॉल या ओव्हरचा. इथे षटकार आला तर मॅच मध्ये बनून राहील. द ग्रेट मराठा जुचंद्र. दर्पणने चांगली इनिंग बिल्ड केली. इथे दबाव आहे गोलंदाजावर, तितकाच बॅटर वरती देखील. सात बॉल 21 ची गरज. हाफ ट्रॅकर चेंडूला भिरकावून दिले. इथे मात्र 1 बाउन्स. चेंडू कलेक्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पैकी येईपर्यंत 2 धावा आरामात. येणारे 6 बॉल 19 ची गरज. 18-49 होते. 20 आले एका ओव्हर मध्ये. त्यानंतर आता 19 असं म्हणू शकतो. 6-19 मॅच होता कुठे, मॅच आला कुठे. मॅच बनवलाय, मॅच घडवली आहे आणि जुगल पाटील आता मॅच घडवू शकतील. 6-19 थांबवल्या जातील का, हा प्रश्नचिन्ह. ऐकूया सुमधुर संगीत. गरज. 6-19 जबरदस्त मॅच रंगलाय. विजय शेठ पाटील साहेबांना आपण बघतोय, सुशांतदादा पाटील यांना बघतोय. अनेक सामाजिक कार्य ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलंय. एक वीर ही संकल्पना भूमिपुत्र फाउंडेशन असेल आणि संपूर्ण वसई पालघर नाही तर ठाणे नाही, संपूर्ण मुंबई, संपूर्ण महाराष्ट्र प्रदेश ज्यांच्या नावाचा डंका आपण सातत्याने बघतोय, ते सर्व पाहुणे या ठिकाणी आहेत. 6 बॉल 19 ची गरज. पाणी गेलंय आणि इथे मात्र आता बॅटर जुगल पाटील. आज हिरो बनण्याची संधी आहे. मागील जी स्पर्धा झाली शिवतेज चषक, तिथे 108 धावा या बॅटरने केल्या. 54 चा एव्हरेज होता. 337 चा स्ट्राईक रेटनी बॅटिंग केली होती. मात्र बॉलिंग मार्क वरती आलाय स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट ॲलन. बघूया ॲलन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 6 बॉल मध्ये 3 बाहेर मारायच्यात. हाच विचार असेल. या अगोदर 5-6 पाहिजे होते, 5 पाहिजे होते, 2 आल्यात म्हणजे 6-19. मॅच ऑन. 50-50 काटेकी टक्कर. बिग बॅटल अँड बिग फाईट हा थरार आहे क्रिकेटचा. ही स्पर्धा आहे एकवीर चषक. कॅमेरामॅननी कॅमेरा फिरवलाय. मात्र क्रिकेटचा गेम आपण बघणार आहोत. दुसरा गेम देखील चालू आहे सेकंड इनिंगचा. 6-19 6-19 ची गरज. रनअप जर पाहिला तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून त्या गोलंदाजाचा रनअप आहे. रनअपच्या अंदाजाने विचार करू शकता की फास्टर बॉलर आहे. 6-19 जुगल यावेळी हा फटका मिस केला. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. दर्पण मात्र स्ट्रगल करतोय आज. 5 बॉल 18. 5 बॉल मध्ये 3 षटकार. आज हिरो बनावं लागेल दर्पणला, नाहीतर गोलंदाजाला. इथे मात्र ॲलेनला ही मॅच घेऊन जावी लागेल. साईनाथ अर्नाळा संघाच्या माध्यमातून डेल्मनचा मोठा बंधू आपण बघतोय ॲलेन. आणि जबरदस्त बॉलर आहे. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट
दर्पण छोटा पॅक बडा धमाका. पाच 18ची गरज. मिस टायमिंग फटका. पुन्हा एकदा फिल्डर आलाय. कॅच कॅरी करता करता इथे मात्र धावता जेल कठीण जेल कॅच सुटलाय. 2 धावा. स्ट्राईक इन वरती काय जुगल येईल की नाही. इथे काय घडलंय. रनआउट. आणि इथे पंच डिस्कस केल्यानंतर इशारा करतायत की आउट आहे. वन अँड ओनली जुगल पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. चार बॉल 4 चौकार. अगोदर जुगलने कॉलिंग करायला हवं होतं कारण की इथे स्ट्राईक सोडल्यानंतर दबावमध्ये अगोदरच संघ आहे आणि दर्पणला आता दडपण आणावं लागेल समोरच्या संघावर. ससूनोगर क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे चषक तुमच्या भेटी करता येईल. ससूनोगर रॉयल गार्डनच्या पाठीमागे जे नॅशनल हायवे 8 आपण बघतोय त्या मैदानावरती ससूनोगरच्या ग्राउंड वरती एक भव्य दिव्य स्पर्धा 28 मार्च 29 मार्च 30 मार्च आणि 31 मार्च रोजी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 70,515, द्वितीय 35,515, तृतीय 15,515 आणि चतुर्थक 15,515. ही स्पर्धा आपण पाहणार आहोत ससूनोगरच्या ग्राउंड वरती. प्रवेश फी आहे 8,000 रुपये आणि आपण पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहणार आहोत. हर्षद पाटील, देवेंद्र म्हात्रे, अभिजित पाटील आणि करण पाटील यांच्याशी संपर्क साधा. 4 बॉल 16ची गरज. दर्पण करू शकतो. यावेळी काय घडलंय. स्ट्रगल. काय चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त ब्लॉक हॉल डिलिव्हरी. रवी वाघमारे आऊट झाल्यानंतर दबाव आलाय. 3 बॉल 16ची गरज. म्हणजे इथे चौकार षटकार षटकार किंवा षटकार षटकार षटकार. 3-16. दर्पणने जरी डॉट बॉल केले तरी मात्र कमबॅक करावं लागेल. दर्पणला मॅच बनवावं लागेल. स्लोवर 1 चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. 1 धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. यावेळी कंप्लीट. तिसरेचा प्रयत्न होईल का. मात्र 2च धावा. आणि आता म्हणू शकतो की 2 बॉल 14 वर्चस्व इथे दाखवून दिलंय साईनाथ अर्नाळा संघाने. 2 बॉल 14ची गरज. ISPL मध्ये 9 पाहिलाय. इथे जर 9 असता तर होऊ शकल्या असत्या. मात्र इथे पाहूया एक्स्ट्रा धाव. उशीर झाला या फटक्याला आणि उशिराने का होईना मात्र आलाय हा पिकअप शॉट. या अगोदर दर्पणला हे ट्राय करायचं होतं. त्या प्रकारचे चेंडू देखील आले नाही. 1 बॉल 8ची गरज. आज खऱ्या अर्थाने जरी इतकं मोठं टार्गेट असलं ना तरी मात्र द ग्रेट मराठा संघाचं कौतुक करेन. जिद्दीने लढलाय. जिद्द हारला नाही हा संघ. कोपरी टीम श्री सत्यनारायण कोपरी, कॅप्टन हरीश आपण यायचंय. 1-8. काय एक्स्ट्रा चेंडू येईल का. 1-8 आणि इथे मात्र खेळ झालाय खल्लास आणि शेवटच्या बॉल वरती हा चेंडू अडवलाय. मात्र कुठेतरी 6 ते 7 धावांनी पराभव झाला. द ग्रेट मराठा जबरदस्त खेळी केली. एकदा द ग्रेट मराठा करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग त्या संघाने केली आणि साईनाथ अर्नाळा कॉंग्रॅच्युलेशन ही मॅच जिंकतोय. म्हणूनच जुगलचा रनआउट आणि जो रवी वाघमारे आउट झाला तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला.